एक्झाम डेमोचं वैशिष्ट्य असे यात तुम्हाला पाहिजे तितक्या एक्झाम क्रिएट करता येतात आणि तुम्ही डिसाईड करता की त्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, विंडोज, इंटरनेट, आउटलुक यापैकी कोणता एक विषय घ्यायचा आहे किंवा सर्व विषय घ्यायचे आहेत. फक्त प्रॅक्टिस घ्यायची आहे का फक्त एक्झाम घ्यायची आहे. आणि एक्झाम असेल तर ती एकदाच होणार आहे, ती सुद्धा मॉडरेशन खाली. आणि प्रॅक्टिस असेल तर अनेक वेळा विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करता येईल. अगदी मोबाईलवरती सुद्धा विद्यार्थ्यांना याची प्रॅक्टिस करता येते. आम्ही आतापर्यंत काय केलेलं आहे तर विद्यार्थ्यांना सुरुवातीला मग एक्सेलची एक्झाम दिली, मग वर्डची एक्झाम दिली, मग पॉवर पॉईंटची दिली, मग विंडोजची दिली आणि आता जवळजवळ विद्यार्थ्यांचे 4 विषय झालेले आहेत. आणि जेव्हा मी एक्सेलची एक्झाम दिली त्यामध्ये वर्डचे 5 प्रश्न, एक्सेलचे 10 प्रश्न आणि ऑब्जेक्टिव्हचे 5 प्रश्न त्यांना दिलेले होते. तसेच जेव्हा आम्ही विंडो 10ची एक्झाम घेतली त्यावेळेस त्यांना विंडोज 10 बरोबर वर्डचे 2, एक्सेलचे 2, पॉवर पॉईंटचे 2, विंडोजचे 10 प्रश्न आणि ऑब्जेक्टिव्हचे 4 अशी 20 मार्काची परीक्षा. म्हणजे प्रत्येक वेळी मी 20 मार्काची परीक्षा घेतो. आणि सुरुवातीला जेव्हा मी वर्डची एक्झाम घेतली त्यामध्ये फक्त वर्ड टाकलं होतं. तर अशा पद्धतीने त्यांना एक एक विषय मी वाढवत गेलो. आता नेक्स्ट वीक आमच्याकडे आउटलुकची परीक्षा असेल तर आउटलुकचे 10 प्रश्न आणि इतर सर्व विषयांचे 2-2 किंवा 3-3 प्रश्न करून टोटल ऑब्जेक्टिव्हसह 20 मार्काची परीक्षा दर आठवड्याला घेतल्यामुळं विद्यार्थ्यांना परीक्षेचा माहोल आता अतिशय चांगल्या पद्धतीने कळलेला आहे. इरा करत असताना, शिवाय MS ऑफिसचे असाइनमेंट करत असताना, या व्यतिरिक्त AIचे टूल करत असताना एक्झामची तयारी सुद्धा होणं गरजेचं आहे. म्हणजे फायनल एक्झामला आपल्याला तणाव राहणार नाही आणि विद्यार्थ्यांना सुद्धा हे सगळ्या गोष्टी नवीन वाटणार नाहीत. विद्यार्थी क्लासमध्ये तर प्रॅक्टिस करतातच, या व्यतिरिक्त त्यांना घरी सुद्धा सराव करता येतो. कारण मोबाईलवरती हा डेमो अतिशय उत्तमरित्या चालतो. मोबाईलवरती त्यांना प्रॅक्टिकल करून बघता येतं. हे विंडोजचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर विंडोचे क्वेश्चन कसे करायचे, काय करायचे, इथं सबमिट बटन दिलेलं आहे आणि चुकलं का बरोबर हे पण तो सांगतो. आणि अशा पद्धतीने वेगवेगळे प्रश्न इथं आलेले आहेत आणि असे प्रश्न विद्यार्थी प्रॅक्टिकली करून बघतात. आणि त्यापेक्षा मोठी गोष्ट अशी आहे, विद्यार्थी प्रॅक्टिस करतोय की नाही आणि किती वेळा प्रॅक्टिस केली, प्रॅक्टिस करत असताना त्याला फुल मार्क पडलेत की नाही ह्याचं रेकॉर्ड आपल्याकडं राहतंय. ॲडमिन लॉग इनला आपल्याला दिसतंय विद्यार्थ्याने सराव केलेला आहे की नाही. म्हणजे आपण देताना सराव सुद्धा देतो आणि त्यांना फायनल एक्झाम सुद्धा देतो. विद्यार्थ्यांना सुद्धा प्रत्येक विषयाचा लीडर बोर्ड दिसतो की आपण जी परीक्षा घेतलेली आहे त्या परीक्षेत टॉपला कोण आहे, बॉटमला कोण आहेत, ॲव्हरेज मार्क किती पडलेले आहेत, हे सगळं विद्यार्थ्याला सुद्धा चेक करता येतं. आणि आपल्याला सुद्धा ॲज अ ॲडमिन म्हणून हा डेटा आपण पाहिजे असेल तर IMS डेटाला ट्रान्सफर करू शकतो. आपण त्याची CSV फाईल बनते आणि एका क्लिकने आपल्या इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये हा डेटा आपल्याला सेव्ह करता येतो. त्यामुळं इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा सर्व विद्यार्थ्यांच्या अनेक वेळा परीक्षा झालेल्या आहेत, याचा डेटा तयार झालेला असतो. जर तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल मोबाईलवरती आणि PC वरती ही एक्झाम कशी चालते तर डेमो लॉग इनसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला सर्व विषयांचा डेमो एकत्र देता येऊ शकेल. धन्यवाद.